नमस्कार, मी अंकिता. तुम्हाला सर्वांना स्वागत पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे मी ना आत्ता घर साफ करायला काढलं. तुम्ही बघू शकता मागं पसारा भरपूर म्हणजे मी काढला आहे असा इकडे. आणि आत्ताच आहे ना मकाची टॉली पण आली आहे, ती मका पण लावायला लागेल. मग आता असं झालं की हेच साफ कर की पहिले ते लावू, पण पहिली मकाच लावायला लागेल कारण पावसाचं म्हणजे नाही, पावसाच्या आधी ते लावून घ्यायला लागेल आणि मग मी घरात क्लीन करते. मी पसारा काउंटर मला जर आधी माहीत असतं ना, तुम्ही पहिलं म्हणजे नाही का हे, तर मग मी पसारा नसता काढला, पण आता मी पसारा काढून बसले. पण त्याच्यामुळे आता ते मका लावून घ्यायची, मग आता हे क्लीन पण करायचं आहे घर पूर्ण. तर मी पसारा काढून बसले आता काय. आणि इकडे बाहेर बघू शकता मधली हे बघा. आता ही मका पण लावायची, गोट्यामध्ये उभी करून ठेवायची म्हणजे एका ह्याच्यामध्ये. इथे आमची मनी बसलाय, मंगू आहे. तर इथे मी ना पहिला पसाराचा आवरायला घेतला, कारण हे थोडेसे टॉलीची मका लावले आणि थोडेसे बाहेर गेले होते. त्याच्यामुळे म्हणलं ते पण जेवढा होईल तेवढा पसारा आवरते आणि मग त्याच्यानंतर मका लावतो आम्ही दोघे पण. तर मी काय केलं, मला हे कबड आहे ना, तर ही भिंत आहे ना इकडे म्हणजे हे करायचं होतं, शिफ्ट करायचं होतं. कारण मला ते कपाटच्या जागी आहे ना, मला माझी मशीन ठेवायची होती, शिलाई मशीन. कारण ती शिलाई मशीन मला तिकडे शिफ्ट करायची होती. कारण त्याचं असं होतं की नाही का, म्हणजे शिलाई मशीन आहे एकदम दरवाज्यामध्ये, म्हणजे देवाच्या बाजूलाच होती. आणि देवाच्या बाजूला नको वाटत होतं मला, कारण मग त्याच्यावरती मला परत 1-3-4 दिवस मला बसता काही येत नाही मग मशीनवरती. त्याच्यामुळं मग देवाच्या बाजूला नको म्हणलं, इकडे घेऊ. आणि म्हणून मग इकडे ना मला म्हणजे पहिलं वाटलं ही समोरची जी भिंत तिथंच लावं, पण तिथे काही बोर्ड नव्हता लाईटचा. तिथे मग बोर्ड वगैरे कनेक्शन घ्यावं लागलं असं. त्याच्यामुळे मग म्हणलं इकडे बोर्ड होता ना, टी व्हीच्या शेजारी जो बोर्ड आहे त्याला म्हणलं तिथं माझी मशीन बसू शकते. त्याच्यामुळे मी काय केलं, हे कपडे इकडे घेत होते आणि एकटीच हलवायचा प्रयत्न. याच्यामध्ये कपडे वगैरे सगळे भरपूर होते, मला काही हालत नव्हतं, पण तरी बळच कसं तरी म्हणजे ढकलत केलं मी. कारण मला लई असं उद्योग असतात नाही का, इकडचे तिकडे तिकडची इकडे वस्तू करायच्या, एका जागी कोणती वस्तू अशी सारखी तीच त्या जागी बघायची कंटाळा येतो मला. कधी इकडं तर कधी तिकडं करतेच मी. आणि त्यात बाबा आले होते नेमकं गावातून. बाबा होते इकडं बसेल का कपट, असं तसं मी बाबांना चाललं होतं नाही का. तर बाबांनी मी सांगत होते का हा इथं बसेल, असं बसेल तसं बसेल. त्यानंतर मी त्याची पाठीमागची जे धूळ वगैरे होती तर ती सगळी झाडून झटकून घेतली. आणि बाबा करत होते मध्ये हे करते मी ते करून. म्हणलं नका तुम्ही काही करतो, तुम्ही बसा जा तिकडे. बाबा गेले, पुन्हा परत आले. आता मला हे कबट पण म्हणजे आतून हे सगळं आतले पण कपडे वगैरे काढून साड्या वगैरे ना आणि नेटकं करायचे व्यवस्थित. पण त्यात जरा थोडंसं निवांत झाल्याच्या नंतर, कारण एक घाईघाईमध्ये मग मला अशी घाईघाईमध्ये बाकीची कामं नाही, म्हणजे माझं कसं असतं, एक काम करायचं पण ते असं एकदम व्यवस्थित करायचं, उगाच करायचं म्हणून करायचं असं नसतं. त्याच्यानंतर मी तरी बाबा आले पुन्हा, ते मी करू लागतो. म्हणलं नका तुम्ही करू लागू बाबा, मी करते तुम्ही जा. बाबांना आमच्या शांत बसवत नाही, नुसतं मी हे करू लागतो मी ते करू लागतो असं. आता भरपूर वय झालं, जवळ बाबा आता 90च्या जवळ म्हणजे आसपास आहे जवळजवळ. त्याच्यामुळे मग म्हणलं कशाला उगाच कुठं काही झालं वगैरे नाही का. ते कसं हे मोठमोठे वस्तू असतात, कबट बेळ झालं काही झालं, वजन असताना काही थोडंफार झालं दुखणं, म्हणजे कसं असतं एकदा वयस्कर झाल्याचे नाही थोडंसं तर लागलं तर ती जखम वगैरे अशी तर जास्त चिघळते ना. त्याच्यामुळं मी हे पटपट कपट हे करून घेतलं, कारण म्हणलं येईपर्यंत. पण हे काही येईल म्हणजे आलेच नाही लवकर, कारण यांचं काय काम होतं मलाच माहिती नाही, मी विचारलं पण नव्हतं. त्याच्यामुळे मग मी म्हणलं हेच करून घेते. मग हे पटपट कपट हे करून घेतलं सगळं. पहिलं झाडून पुसून मी झाडून वगैरे घेतलं, पुसून नंतर घेतलं. पहिलं काय केलं, मी झाडून घेतलं आणि मग हा कवर एका याच्या बाजूला लावलं. तरी बाबा आलेच, बाबांना काही शांत बसवतच नाही. मग त्याच्यानंतर कवट लावून घेतलं आणि मग पुन्हा हे केलं. तो टेबल आहे ना, तो पण मला तिथे लावायचा होता, तो पण लावून घेतला मी. तर कबट आणि टेबल लावल्यानंतर बघा हे असं काही जर दिसतंय, म्हणजे थोडंसं मध्ये आहे ना, म्हणजे लाईट याच्यावरतीच पडते रे कबटवरती, त्याच्यामुळे थोडंसं लाईट रिफ्लेक्शन थोडंसं हे होतं. पण म्हणलं ठीक आहे. त्यानंतर बघा फक्त बेडवाचा पसारा मला हे करायचा राहिला होता, नंतर बाकी सगळा पसारा मी बाहेर काढून हे केला होता. आणि त्यानंतर मला पहिला फॅन पुसायचा होता. आणि हे देव म्हणजे म्हणजे मी काय करते, प्रत्येक कोणती पण गोष्ट काढली ना अशी बाजूला, त्याच्याखाली पहिले सगळं स्वच्छ हे करून म्हणजे नाही का असं झटकून वगैरे पुसून वगैरे काढते. कारण कसं होतं, मोठमोठ्या वस्तू असतात ते आपल्याला बाहेर काढणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे जागच्या जागेवरतीच म्हणजे असं नाही का हलवून त्याच्याकडून झटकून वगैरे परत थोडंसं हे करावं लागतं. आणि आता मग एकटीला मला काही शक्य होणं नव्हतं, म्हणजे नाही का असे मोठले वस्तू बाहेर मी हे डीप क्लीन कधी करते, दिवाळीच्या टायमाला करते. म्हणजे नाही का असं दिवाळीला हे करते, सगळ्या वस्तू बाहेर काढते एकदम आणि मग एकदम चांगलं स्वच्छ धुवून घेते. तर मी दिवाळीच्या टायमाला करते, तसं नाही करत. तरी इथे बघा शकतं आता कबड पुसत होते मी, आणि मी एवढं करीपर्यंत हे आले नव्हते. त्याच्यामुळे आणि मी फक्त एका कबडची काच नाही पुसत ओल्या कपड्याने, किंवा म्हणजे नाही का म्हणतो ओल्या कपड्याने, म्हणजे पाणी वगैरे नाही लावायचं कोणत्याच काचला.
जे आपण ज्याच्यामध्ये पाहतो काच, म्हणजे कोणत्या पण आरशाची काच असू दे किंवा इव्हन टी व्हीची काच असू दे, खिडक्यांचे जे स्लायडिंग डोअर असतात त्याचे असू दे, त्याला कधी ना पाणी वगैरे नाही पुसायचं. काय करायचं, एकदम एकतर कोलींनी पुसायचं, नाही तर मग न्यूजपेपर असतो ना आपल्या, न्यूजपेपरने पुसायचं कोपरे वगैरे. त्याच्यामुळे मी काच तशी ठेवली पुसायची, मला ती निवांत पुसेल. त्याच्यानंतर आहे का, हे फ्रेम वगैरे ज्या आहेत मला ज्यावरती हे करायच्या होत्या त्या पुसून वगैरे घेतल्या, त्या स्वच्छ मी लावून घेतल्या. त्याच्यानंतर कबडची वरची बाजू ना ती पुसली का त्याच्यावरती जास्त करून, कारण तिथं आपलं कधी म्हणजे डेली तिथं काय हात जात नाही, आपण ती असं कधीतरीच पुसतो, त्याच्यामुळे मग तिथं थोडीशी जास्त धूळ असते बाकीच्या ठिकाणापेक्षा. आणि आता उन्हाळा एवढा भयंकर होता आणि तुम्ही तर पाहू शकता की उन्हाळ्यामध्ये ना सतत हे होतं, तरी कितीही साफसफाई केली तरी ते होतच होतं. त्याच्यामुळे आता पाऊस पडल्याच्यानंतर एकदा म्हणलं क्लीन करूया. आणि डीप क्लिनिंग तसं पण 6 महिन्यातून एकदा तरी होतंच, म्हणजे यात्रेला आणि याला दिवाळीच्या टायमाला एकदम डीप, म्हणजे नाही सगळं वस्तू बाहेर काढायचं, सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. ते दिवाळीच्या यात्रेच्या टायमाला होतंच. पण आता आपलं म्हणजे नाही का 1-2-3 महिन्यातून मी आपलं असं वरच्यावर क्लिनिंग करतच राहते. त्यानंतर मग हे आल्याच्यानंतर मग मका वगैरे लावून घेतली. मग पावसात थोडंसं वातावरण झालंच होतं, तरी पण कितीही म्हणलं की पावसाच्या आधी लावून घ्यायची, तरी पावसात थोडंसं वातावरण झालंच होतं. तुम्ही बघू शकता सगळं, म्हणजे नाही का हवा वगैरे थोडे थेंब पण यायला लागले होते, म्हणून आम्ही पटपट लावून घेतली. पण तरी दोघांना काही एवढी मका लावायची म्हणलं काही म्हणजे लवकर होणारच नव्हते, कारण एवढी लावायची हे नाही. आणि पहिलीच मी मकीची कवळी घुसली ती लगेच अख्ख्या याला ड्रेस लाईनावरती चिकटा लागला पूर्ण. तर ही ना स्वीटकॉर्नची मका आहे. तुम्ही ती थोडीशी सुकली, कारण लेट झाला जरा आणायला ना त्याच्यामुळे. आणि आता कसं ऊन पण पडत होतं, त्याच्यामुळे ते सुकली पण, कारण ही विकत घेतलेली मका आहे. आणि मग एकदा दिली की मका मग त्याला कोण पाणी भरतं ना पुन्हा, असं असतं. आपण घरच्या मक्याला आपण जरी कापत असलो ती मका कापून आणत असलो तरी आपण राहिले मक्याला आपण पाणी भरतो, तसं विकत घेतल्याच्या नंतर कोण पाणी भरतं. थोडीशी सुकलेली होती, जराशी सुकली. त्यानंतर ही अशा पद्धतीने लावावं लागते गोठ्यामध्ये, म्हणजे कसं म्हणजे भरपूर दिवस जाते पण. आणि अशी लावल्याच्या नंतर आहे ना, म्हणजे हे नाही होत ना अशी आपण म्हणतो असं खराब किंवा अशी उबत वगैरे नाही ना, त्याच्यामुळे. त्यानंतर पाऊस आलाच, पाणी अर्धी टॉली राहिली होती लावायची, पण पाऊस आला त्याच्यामुळे मग थोडीशी म्हणलं टॉली पाठीमागे घेऊया, म्हणजे जरा थोडीशी सावलीला निवारायला. मग एवढी मका ओली व्हायची नाही, पण जेव्हाचं ते झालं शेवटी पावसाने भिजलीच मका. त्यानंतर ते सगळं मक्याचा जो कचरा वगैरे पडला होता खाली, पालापाचोळा, तर तो सगळा झाडून घेतला आहे. पूर्ण अंगणभर ते हे होतं, नाही तर वाऱ्याने अख्खा इकडे तिकडे उडत राहतो सारखा, इकडे हे करत राहतो. त्याच्यामुळे मग पहिला हे झाडून वगैरे हा भरून टाकला. तर 2 गामेले भरले, जवळ मोठे मोठे 2 गामेले भरले हा खालचा कचराच. तर कोरडा असता ना तर तो कामा आला असता, म्हणजे नाही गायांच्या कुट्टीमध्ये घालता वगैरे आला असता. पण तो आता ओला झाला होता, त्याच्यावरती एवढा जोरात पाऊस आला ना. आणि मग मी पाऊस उघडल्याच्या नंतर मी झाडून घेतलं, त्यामुळे जो पूर्ण आहे ना असा ओला झाला होता. मग तो काहीच कामाचा नव्हता राहिला. म्हणलं ओला गायांच्या पण, कारण सगळं माती मोल झालं ना ते, त्याच्यामुळे माती सगळं हे झालं. त्याच्यामुळे मग तो डायरेक्ट उकिड्यावरती टाकून दिला बाई भरून पूर्ण असं. इथे बघ ते झाडं किती भारी हलतात त्या नारळाची. आणि ही जुनी झाडं आहेत, म्हणजे आत्ताची नवीन नाही, जुनी झाडं आहेत. आणि ते टाकील्यावरती सावली होती एका नारळाच्या झाडाची ना, टाकीला बघा पूर्ण अशी सावली पडते. त्याच्यामुळे मग टाकीतलं पाणी शक्यतो उन्हाळ्यामध्ये ना होतं गरम, पण एवढं काही होत नाही. आणि ते शिवांचं काहीतरी चाललं होतं की आई हे करायचं ते करायचं, त्याला मी सांगत होते असं करू नको तसं करू नको. ते वाटेवरती बसून माझी गंमत बघत होता. आणि ते नारळ झाडापाशी तुम्ही बघू शकता समोर कागदाने जे झाकलेलं आहे ना, तर ते बाजीचं सरमाड आहे, जे गायांना म्हणजे कोरडा चारा म्हणतो ना आपण. ते तिकडचं घर क्लीन झाले, आता हे करायचं किचन. पण आता हे मी एक टायमाला करेन, म्हणजे आज ते केलं आणि आज मका पण होती ना, तर मग ते करून मी आज इकडची पाठीमागची बाजू ना जिथे आपलं असं बाथरूम वगैरे तिथं बाकीचं हेच ठेवलेलं असं सामान, म्हणजे नाही का आता शेतकऱ्याचं घर म्हणलं काय प्रत्येक गोष्ट लागते शेतकऱ्याला, तर ते ठेवलेल्यानंतर ती बाजू केली असते. पण आता मला मकाचं काम वाढलं होतं, त्याच्यामुळे मग तिकडची रूम अख्खी क्लीन करून हे केलं, म्हणजे मका हे केली. तर आता ना त्याच्या रूमला हे करते मी, औषध मारून घेते बघा, मुंग्यांचं औषध हे. तर इतक्या मुंग्या होतात ना की बास. आणि जेव्हा हे औषध क्लीन केलं की हे औषध हे करायचं, कोपऱ्यामध्ये असं हे करायचं, असं याने असं हे करायचं, स्प्रे करायचं. हां, असं स्प्रे करायचं. तर त्याला तुम्ही ते करते ना, स्प्रे करते, म्हणजे माझा अवतर बघू शकता लिटरी कसं झालं आहे. कारण साफसफाई करता मकीचे वगैरे. तर आता मी हे पहिले हे करून घेते, त्यानंतर फ्रेश वगैरे होते जराशी अशी. तर आता आंघोळ वगैरे केली, बघू शकता तुम्ही फ्रेश झाली, जरा असं हलकं हलकं वाटायला लागलं दिवसभर सगळी कामं करून. आणि आता इकडे पाऊस येतोय आणि थंडी वाजून आली, त्याच्यामुळे मग स्वेटर घातले. आणि आता हे खाते बिस्किट, कारण भूक लागली. कारण दुपारी जेवण नाही केलं, सकाळी जेवली, त्याच्यामुळे दुपारी जेवलीच नाही. मग 4-5 साडेचार 5 वाजता चहा पिली होती. आता भूक लागली, त्यामुळे आता बिस्किट खाते मी.